त्यांना मी लांब जसा ओमराजे निंबाळकरांना 100 फोन केले तसे तुम्हाला आले का? नाही, लांब लचक मी SMS केलं, त्यांनी शॉर्टमध्ये मला रिप्लाय दिलं, पण ती वेळच तशी नव्हती, कारण फॉर्म भरल्यानंतर तो विषय येत नव्हता की बा फॉर्म विड्रॉ करा किंवा काय करा, अशातला तो भागच नसल्यामुळे हे होते. अर्थात खूप लोकांनी प्रयत्न केले, संपर्क करण्याचं काम केलं, पण मी ज्या ज्या लोकांना मला असं वाटतं होतं की बा त्यांना बोललं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत झाल्यानंतर त्यांना माहिती पडण्यासाठी, त्याच्या अगोदर मी सर्व काही प्रमुख नेत्यांना ते SMS पाठवण्याचं काम केलं. बरं, मात्र जे आणि आधी खासदार गेले अगदी तुमच्या आधीच, म्हणजे तेव्हा उद्धव ठाकरे त्याच खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौऱ्यावरती होते, ते मुंबईमध्ये आले, तर तुमच्या रूपाने आणि एक धक्का. तर ज्या पद्धतीने त्या खासदारांबद्दल बोललं जाते पक्षाकडनं, कारण संताप आहे अर्थातच, तर तुमच्या संदर्भात असं काही बोललं गेलं किंवा काय झालं तर मग त्याला तुमचं काय उत्तर असेल? बघा कसं असते की ज्यावेळी इतर माणूस इतर पक्षातून आला तर त्याचं आपण स्वागत करतो, आणि आपल्याकडनं गेलं तर त्याला आपण नालायक म्हणतो. असं कसं काय? काय ना काहीतरी आमची प्रत्येकांची काहीतरी कॉन्ट्रीब्युशन या समाजामध्ये काहीतरी पक्षामध्ये आहेत, म्हणूनच आहेत. आणि म्हणून आज समजा आमच्याबद्दल विधिमंडळामध्ये असेल, कोणत्याही पक्षाचा आमदार असेल, तो टीकात्मक यासाठी बोलत नाही, कारण आम्ही सर्वांना मदत करण्याची भूमिका घेतली. आम्ही सर्व ग्राउंडमधली काम करणारे कार्यकर्ते आहेत. आम्हाला कोणीतरी क्रेनमधून आणून ठेवलेलं नाही आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो का आमच्या मागे ना ठाकरे अण्णावं आहे ना पवार अण्णावं आहे, काय नाही आहे. काय लेगेसी घेऊन आम्ही काम नाही करत आहोत. आम्ही हाडाचे कार्यकर्ते म्हणून काम करतोय. म्हणून मला असं वाटते की असं संकुचित विचार न करता मला तर असं वाटतं त्यांनी शुभेच्छा द्यायला पाहिजे. किंवा कोण जरी देखील आपल्यातला एक सहकारी जर त्याच्यामध्ये या पदापर्यंत येत असेल आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवत असेल, तर उद्या कोणी येऊ शकतो आपल्याकडे, कोणी करू शकतो, कोणी सोडू शकतो. तर मला वाटतं त्या भावनेतून बघायला पाहिजे आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे. बरं, पण ठाकरेंना सोडून गेलेल्यांवरती आतापर्यंत आपण बघितलं ते ज्या पद्धतीने आरोप झाले तसे तुमच्यावरती नाही झाले, त्याचं कारण काय? त्याला कारण असं आहे की बाबा मी दिलेली जबाबदारी चोख पाडण्याचं काम केलं, असं नाही की नाही आहे म्हणून. हां, मी आता जसं म्हटल्याप्रमाणे मी कामच करत नव्हतो, पक्षाला डॅमेजच करत होतो, खास करून खोक्यांवरनं जे आरोप झाले पक्ष वाढवत नाही झाले, पक्ष वाढवत नव्हतो, किंवा मी कधी जाऊन पक्षाकडे निधीची अपेक्षा केली किंवा महानगरपालिकेला दिली. मी तन मन धन देऊन पक्षाने दिलेली जबाबदारी जी पुणे जिल्ह्याची 21 विधानसभा, वरळी विधानसभा आणि मुंबई शहरामध्ये जिकडे जिकडे करता येईल, संजय पाटील जे लोकसभेमध्ये त्या संपूर्ण कॅम्पेन मी आज त्यांचा बी चालवत होतो. म्हणजे मुंबईमध्ये अरविंद सावंतजींची निवडणूक असेल, अमोल कोल्हेंची असेल, सुप्रियाताई सुळेंची संपर्क प्रमुख या नात्याने असेल, ह्या सर्व ठिकाणी मी वावरण्याचं काम करून घेऊन त्या सर्वांना निवडून आलं आणि चारही ठिकाणी रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटते जी हाडाचे कार्यकर्ते आहेत त्यांना हे माहीत आहे, आणि म्हणून ते बिचारे त्यांचे शुभेच्छा मायाबरोबर आहेत आणि तशी ती प्रतिक्रिया घेऊन त्या जिद्दीने मी काम करतो. आणि आता मी घटनात्मक पदावरती, आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगेन की एका बाजूला पक्षाच्या व्यासपीठावरती नक्कीच आम्ही बोलू, पण घटनात्मक पदावरती आलेल्या व्यक्ती कुठच्या जाती धर्माचं आणि पक्षाचं हे न बघता सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळवून देता येईल ही भूमिका ही माझी राहणार आहे. म्हणून मी बघितलं असेल तुम्ही की 2-3 दिवसाच्या कामकाजामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निनो सारखा वादळामुळे हे जे पावसाचं जे कॅलेंडर पुढे गेलंय ह्याच्यासाठी तासभर चर्चा घडवण्याचं काम आम्ही केलं. मंत्री आणि विधिमंडळातील इतर सहकारी कसं एवढा वेळ, पण शेतकऱ्यांचा प्रश्न एवढी गरज आहे का? कारण त्या ज्या विषयात लोकप्रतिनिधी मांडतात त्या शासनाला काहीतरी सुधारणा करता येतील. शासनाचे काय जे आहेत ती भूमिका जी लोकांसमोर यायला पाहिजे, आणि त्यातून जो कष्टकरी आणि शेतकरी जो उपेक्षित आहे त्याला तो हवादिल झालेला आहे, त्याला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न आमचा होता. बरोबर आहे सचिन भाऊ. मात्र जे काही खासदार गेले तर त्यांना फोडण्यामध्ये तुमचा रोल होता किंवा तुमचा हात होता असं संजय राऊत यांनी म्हटलंय, आणि त्याचं बक्षीस हे तुम्हाला मिळालं विधान परिषद उपसभापतीपद. म्हणून मी तुम्ही बघितलं असेल की मी या अगोदरच असं बोललो की आता मला माहीत नाही त्यांना कुठची अधिकची माहिती मिळालेली आहे, काय संशोधन मिळालं, पण हे सर्व खासदार गेल्यानंतरची ही चर्चा ही माझी आणि एकनाथ शिंदे साहेबांची झाली होती. आणि मी जसं म्हटल्याप्रमाणे की त्यांचा कामाचा जो प्रभाव आहे तो नक्कीच आज आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरती काम करण्याची त्यांची जी जिद्द आहे हाही एक मोठं आकर्षण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेलं आहे. बरं.